नमस्कार. हेलन केलर यांच्या माझी जीवन कहाणी या आत्मचरित्राचं आपण क्रमशः वाचन ऐकतोय. आजचा भाग आहे भाषांचा अभ्यास. 1893च्या ऑक्टोबर आधी मी अनेक विषयांचा अभ्यास केला, माझा मीच. मात्र या अभ्यासाला शिस्त नव्हती. मी ग्रीस, रोम आणि अमेरिकेच्या इतिहासाचा अभ्यास केला, तसा फ्रेंच भाषेच्या व्याकरणाचा देखील. माझ्याकडे फ्रेंच व्याकरणाचं उठावदार अक्षरातलं अंधांसाठी असलेलं पुस्तक होतं. त्याआधी तशी माझी फ्रेंच भाषेशी थोडीशी ओळख झाली होती, त्यामुळे नवीन नवीन शब्द माहिती होतील तसे मनातल्या मनात मी ते जुळवून पाहायची. अर्थात तसं करताना व्याकरणाचे नियम आणि इतर बाबींकडे मी फारसं लक्ष देत नसे. कोणाच्याही मदतीशिवाय मी फ्रेंच शब्दांचे उच्चार अचूक व्हावेत म्हणून प्रयत्नही केला. माझ्याजवळच्या पुस्तकात अक्षरं आणि त्यांचे उच्चार दिलेले होते. ते तसं माझ्या शक्तीबाहेर होतं, पण एखाद्या पावसाळ्या दिवशी त्या उच्चारांच्या अभ्यासामुळे मी उद्योगात राहायची. ला फॉन्तेनच्या बोधकथांसारख्या फ्रेंच साहित्याचा आनंद घेण्याइतपत मी फ्रेंचमध्ये प्रगती केली. माझं बोलणं सुधारण्याचा सरावही मी बराच वेळ करत असे. मी बाईंना मोठ्यांदा वाचून दाखवायची. मला आवडलेल्या कवींच्या कवितांमधील मला पाठ असलेली कडवी मी म्हणत असे. बाई माझे उच्चार दुरुस्त करायच्या, मला आवाजातले चढ उतार, शब्दांमधले भाव समजावून द्यायच्या. तरीही ऑक्टोबरपर्यंत माझी खऱ्या अर्थानं शिकवणी सुरू झाली नाही. प्रदर्शनाच्या वेळी झालेला आनंद आणि श्रमातून मी बाहेर पडले नव्हते. ऑक्टोबरनंतर मात्र काही विषयांचे धडे मी नियमितपणे घेऊ लागले. त्यावेळी आम्ही पेन्सिल्व्हानियामधल्या हल्टन ह्या ठिकाणी गेलो होतो. विल्यम वेड म्हणून आमचे एक नातेवाईक होते त्यांच्याकडे. त्यांच्या शेजारीच एक आयर्नस नावाचे गृहस्थ राहायचे. त्यांचं लॅटिनवर प्रभुत्व होतं. मी त्यांच्याकडे लॅटिन शिकायला जायला लागले. त्यांनी जग खूप पाहिलं होतं. त्यांनी मला मुख्यतः लॅटिन व्याकरण शिकवलं, पण बरेचदा अंकगणितही मला ते उत्तम प्रकारे समजावून द्यायचे. अंकगणित हा विषयच वृक्ष असल्यामुळे माझं त्यात मन लागत नसे. आयर्नस यांनी टेनिसनची इन मेमोरियम ही कविताही फार बारकाईनं शिकवली. त्याआधी मी वाचन बरंच केलं होतं, पण त्यांच्यामुळे चिकित्सक दृष्टिकोनातून कसं वाचावं हे मला समजलं. या शिकवणीपासूनच मी त्या लेखकाची माहिती मिळवू लागले. तोपर्यंत माझं लेखकांकडे फारसं लक्ष नसायचं. एखाद्या मित्राच्या हातात घेण्याच्या पद्धतीवरून मी त्याला ओळखायची, तशी आता लेखकांची शैली मी वाचनातून ओळखू लागले. सुरुवातीला लॅटिन व्याकरण शिकायला मी राजी नव्हते. शब्दांचा अर्थ कळत असताना पुन्हा त्यांची नाम, षष्ठी विभक्ती, एकवचनी, स्त्रीलिंगी अशी चिरफाड करणं मला विचित्र वाटायचं. खरं तर थोडंसं विनोदी. त्याच पद्धतीनं मग माझ्या मांजरांचं वर्णन मी गट, पृष्ठवंशी, वर्ग, चतुष्पाद, प्रकार, सस्तन अशा पद्धतीनं करायचं की काय असं मला वाटायचं. पण मी त्या विषयाच्या खोलात शिरले तसं मला त्यातली गोडी कळायला लागली. लॅटिन भाषेतल्या सौंदर्यानं मला भुरळ घातली. नंतर कळतील त्या शब्दांचा आधार घेत, अर्थ लावत मी वेळ मिळेल तेव्हा लॅटिनमधले उतारे वाचत बसायची. आता हा माझा एक छंद झाला होता आणि त्यात वेळ मोठ्या आनंदात निघून जात असे. नुकतीच शिकायला सुरुवात केलेल्या भाषेतल्या भावछटा आणि चमकून जाणाऱ्या प्रतिमांइतकं दुसरं सुंदर काही नसतं असं मला वाटतं. मनाच्या आकाशात कल्पना भराऱ्या घेत राहतात. त्यांना स्वच्छंद कल्पनाशक्तीनं सुरेख आकार आणि नाजूक रंगछटा बहाल केलेल्या असतात. कल्पनांच्या ह्या मुक्त भराऱ्या पाहताना मन हरखून जातं. शिकत असताना बाई माझ्या शेजारी बसायच्या. आयर्नस बोलतील ते माझ्या हातावर त्या लिहायच्या. मी सीझरचं गॅलिक वॉर शिकायला सुरुवातही केली होती, पण त्याच वेळी आमची पुन्हा घरी जायची वेळ आली. त्यामुळे आमचा मुक्काम हलवावा लागला. धन्यवाद.